for example number 1. In figure 3.73, segment PS is a tangent segment, line PR is a secant. If PQ is equal to 3.6, QR is equal to 6.4, then find PS. आता फिगरमध्ये दिल्याप्रमाणे सेगमेंट पी एस ही काय आहे, टँजेंट आहे, आणि पी आर ही काय आहे, सेकंड आहे. आता या सेकंडचं वैशिष्ट्य आहे की ते सर्कलला क्यू आणि आरमध्ये टच करते. आता यामध्ये आपल्याकडे जे मेजरमेंट्स आहेत, तर पी क्यूचं माप किती दिलं आपल्याकडं, 3.6. ओके. त्यानंतर क्यू आर सर्कलच्या आतमधली जी कॉर्ड तयार झाली या ठिकाणी, त्याचं माप किती दिलं आपल्याकडे, 6.4 दिलेलं आहे. आणि आपलं माप कोणाचं काढायचं आहे, पी एस. ओके. आता टँजेंट आहे, सेकंड आहे, तर टँजेंट सेकंड थेरमनुसार जर गेलो आपण तर आपल्याला माहीत आहे की टँजेंटचं काय घ्यायचं, आपल्याला टँजेंट म्हणजे कुठून एक्सटर्नल पॉईंटपासून आहे ना, टचिंग पॉईंटचं आपलं डिस्टन्स घ्यायचं, म्हणजे पी एस स्क्वेअर हे कशाची इक्वल असेल, अगोदर शॉर्ट सेगमेंट जो सर्कलच्या बाहेर आहे पी क्यू, आणि नंतर लॉंग सेगमेंट तो कोणता आहे, पी आर. परंतु पी क्यूचं माप दिलं आहे आपल्याकडे 3.6, पण जर पी आर काढायचं असेल तर पी क्यू आणि क्यू आरची काय करावं आपल्याला, ॲडिशन, आणि ती ॲडिशन किती असेल, 10. म्हणून 10ला 3.6 मल्टिप्लाय केल्यामुळं जे पी एस आहे ते आन्सर किती येईल, 6. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 2. In figure 3.74, chord MN and chord RS intersect each other at point P. If PR is equal to 6, PS is equal to 4, MN is equal to 11, find P. आता या फिगरमध्ये एक कॉर्ड आहे एम एन, बरोबर. त्यानंतर दुसरी कॉर्ड कोणती आहे, आर एस, आणि या दोन कॉर्ड कशा इंटरसेक्ट करतात, सर्कलच्या इंटिरियर साईडमध्ये, आणि त्यांचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन कोणता आहे, पी. आता यामध्ये जे पी आरचं माप आहे, ओके, तर पी आरचं माप किती दिलं आहे, 6, बरोबर. त्यानंतर पी एस पुढची जी सेगमेंट आहे तिचं माप किती दिलं आहे, 4. त्यानंतर एम एन म्हणजे यांनी काय केलं, पूर्ण सेगमेंटचं माप दिलं, एम एन 11 दिलेलं आहे, आणि आपल्याला काय फाईंड करायचं आहे, पी एन फाईंड करायचं आहे. ओके. आता यामध्ये ॲक्च्युअल जेव्हा आपण इंटरसेक्टिंग कॉर्ड्सचा थेरम यूज करू इंटरनल पॉईंटमध्ये, तर आपल्याला काय करायचे आहेत, तर आपल्याला एम एन जी कॉर्ड आहे त्याची 2 सेगमेंट घ्यायचे. सपोज आपण पॉईंट कुठून अरेंज करू, इंटरसेक्टिंग पॉईंटपासून, तर वरती आहे, खाली आहे पी एन आणि वरती आहे पी एम. सो पी एन इंटू पी एम हे कॉर्ड एम एनचे 2 सेगमेंट, याचं मल्टिप्लिकेशन हे दुसरी जी कॉर्ड आहे आर एस याचे 2 सेगमेंट जर घेतले आपण, तर एक सेगमेंट कोणता होईल, पी आर, आणि दुसरा होईल पी एस. याच्या मल्टिप्लिकेशनचे काय असेल, इक्वल असेल. पण अडचण काय, आपल्याकडे एम एनचं माप दिलं आहे, आपल्याकडं पी एन पण नाही आणि पी एम पण आहे का, नाही. तर आपण काय करू, जे पी एन आहे, ओके, शॉर्ट सेगमेंट, त्याचं माप किती कन्सिडर करू आपण, एक्स कन्सिडर करू, आणि एम एनचं किती होतं, 11. मग ॲटोमॅटिक एम पीचं माप हे किती होईल या ठिकाणी, 11 मायनस एक्स. सो आता या सर्व व्हॅल्यू आपल्याला सबस्टिट्यूट करावं लागेल, बरोबर. पी एनचं माप किती घेतलं आपण, एक्स. त्यानंतर पी एनचं माप 11 मायनस एक्स, पी आरचं माप 6, आणि पी एसचं माप 4. आता एक्सला 11 मल्टिप्लाय करा, 11x, आणि एक्सला एक्सनं मल्टिप्लाय केलं तर एक्स स्क्वेअर, मायनसचं चिन्ह ॲज इट इज, आणि जे 6 इंटू 24 आहे, 6 इंटू 4 24 हे प्लस होते अपोजिट साईडला इज इक्वल टूच्या, तर लेफ्टला आणलं आपण, ते काय झाले, मायनस 24. आता आपण याला आपलं जे इक्वेशन असतं है ना, क्वाड्रेटिक इक्वेशन, तर त्या पद्धतीनं जर मांडलं
तर आपल्याला चिन्ह बदलावं लागते. जिथं प्लस आहे तिथं मायनस, जिथं मायनस आहे तिथं प्लस. मायनस एक्स स्क्वेअर काय झाला प्लस एक्स स्क्वेअर, प्लस 11 काय झाला मायनस 11x आणि मायनस 24 प्लस 24. आता आपल्याला अशा दोन संख्या शोधायच्या आहेत. आता इथं मायनस आलेलं आहे आणि ॲडिशन कशी आलेली आहे प्लस आलेली आहे. याचा अर्थ दोन्ही संख्या काय आहेत त्या मायनस आहेत. कारण दोन संख्या मायनस असतील तरच त्यांचं ॲडिशन मायनस आणि ॲडिशन मायनस आणि मल्टिप्लिकेशन काय येईल प्लस येईल. सो डेफिनेटली जेव्हा आपण 24च्या संदर्भात घेऊ तर डेफिनेटली ते किती असतील -8 आणि -3, कारण या दोघांचं मल्टिप्लिकेशन +24 आणि ॲडिशन किती येईल -11. आणि सो इथे जे स्टेप्स वाढतील तिथे काय होईल x² -3x अगोदर घे वाटल्यास -8x + 24 = 0. बरोबर. मग याच्यामध्ये x काय निघाला कॉमन, x -3 -8 x -3 = 0. जो दोनदा आला तो कोणता होता x -3 आणि जो कंसाच्या बाहेरचा आहे तो आहे x -8 = 0. आणि त्यानंतर त्या इक्वेशनला इथं सेपरेट केलं, 0 फक्त सेपरेट घेतला. मग एक्सच्या व्हॅल्यू किती आल्या 3 आणि 8 आली. मात्र इथं आपल्याला आकृतीमध्ये जर आपण ऑब्झर्व केलं तर पी एन लहान वाटत आहे आपल्याला, बरोबर आहे का. मग पी एनचं माप जे रिकमांडेड असेल ते कोणतं असेल 3 असेल, पण तसं काही लॉजिक आपल्याकडे नाही. म्हणून पी एनचं माप आपल्याला एकतर 3 धरावं लागेल किंवा 8 धरावं लागेल, कारण इथं अशा पद्धतीचं इक्वेशनमध्ये आन्सर आलेला आहे. नेक्स्ट In figure 3.75, two circles intersect each other in point x and y. आता दोन सर्कल दाखवलेले आपल्याला. काय दोन सर्कल. आता या दोन सर्कलचं एक वैशिष्ट्य आहे की हे एकमेकांना इंटरसेक्ट करायला 2 पॉईंटमध्ये. इथला जो पॉईंट आहे तो कोणता आहे x आणि इथला जो टचिंग पॉईंट आहे तो कोणता आहे y. Tangent drawn from a point M1 lies xy touch the circle at P. आणि जेव्हा आपण टँजेंट ड्रॉ करायलो कोणत्या पॉईंटपासून M पॉईंटपासून ऑनलाईन XY, तर अशा वेळेस ती टँजेंट पहिल्या सर्कलला कोणत्या पॉईंटमध्ये टच करते P पॉईंटला आणि दुसऱ्या सर्कलला Q, म्हणजे MP आणि MQ या दोन्ही काय होतील करस्पॉन्डिंग सर्कलच्या टँजेंट होतील. परंतु जे सेकंड आहे ती कशी यांच्यामध्ये कॉमन आहे है ना. आणि काय प्रूव्ह करायचं आपल्याला Prove that segment PM congruent to segment Q. ओके. आता सोल्युशनसाठी आपल्याला ओके Fill in the blanks and write proof. ओके. नेक्स्ट Line MX is a common आता लाईन MX ही कोण आहे बरं कॉमन सेकंड आहे, बरोबर आहे का. Therefore PM square is equal to My into MX equation. आता आपण फक्त लेफ्ट साईडचा विचार करू. लेफ्ट साईडचा जो सर्कल आहे त्याची टँजेंट कोण आहे MP आणि त्याची सेकंड कोण आहे MX. आता त्याचे 2 सेगमेंट घ्यायचे आपल्याला. बाहेरचा सेगमेंट कोणता होईल MY आणि आतील कोणता होईल आतील म्हणजे बाहेरून आतपर्यंत तो कोणता आहे MX. आणि आता जो आपण टँजेंट सेकंड सेगमेंट थेरम पाहिला त्यानुसार जे PM² आहे ते कशाचे इक्वल असेल MY into MX. सिमिलरली आपण राईट हँड साईडला गेलो तर यावेळेस टँजेंट कोण आहे QM. सो आपण इथं क्या लागलं आपल्याला QM². आता QM² जरी घेतलं तरी दुसऱ्या सर्कलसाठी सुद्धा जी सेकंड आहे ती तीच आहे, म्हणून त्याचे जे करस्पॉन्डिंग असेल MY into MX हे पॉईंट सारखे असतील MY into MX. आणि रिझन आहे टँजेंट सेकंड सेगमेंट थेरम. From equation 1 and 2. आता इक्वेशन 1 and 2च्या राईट हँड साईड सारखे आहेत, म्हणून लेफ्ट हँड साईड आहे ना. राईट हँड साईड पाहिलं का हे आणि हे कसे आहे सारखं, म्हणून राईट हँड साईड सारखं म्हणून
PM स्क्वेअर इज इक्वल टू QM स्क्वेअर. रूट घेतला तर काय होईल? PM इज इक्वल टू QM. आणि यालाच आपल्याला कॉन्ग्रंट लिहायचं असेल तर कसं लिहू शकतो आपण? सेगमेंट PM कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट QM. हेच प्रूफ. त्यानंतर आहे एक्झाम्पल 4. In figure 3.76, segment PQ is a diameter of a circle with center O. आता सिगमेंट PQ जे आहे, ओके, सो P पासून तर Q पर्यंत हे एक प्रकारची काय आहे, सेंटरमधून पास होते म्हणून ती काय आहे, डायमीटर. सेंटर काय आहे आपल्याकडे? O. R is any point on the circle. आणि आपण एक पॉईंट घेतलेला आहे R. कशा पद्धतीनं? Segment RS perpendicular to segment PQ. आणि जी सेगमेंट RS आहे ही डायमीटर PQला परपेंडिक्युलर आहे आणि ती परपेंडिक्युलर कोणत्या पॉईंटमध्ये आहे? S पॉईंटमध्ये आहे. म्हणून सेगमेंट RS ही सेगमेंट PQला परपेंडिक्युलर असल्यामुळे अँगल जो क्रिएट होईल तो कसा असेल या ठिकाणी? 90 डिग्री. Prove that ESR is the geometric mean of PS and SQ. आणि आपल्याला सिद्ध करायचं आहे की जे SR आहे हा जिओमेट्रिक मीन आहे. कोणाचा? PS आणि SQचा. आता जिओमेट्रिक मीन आहे याचा अर्थ आपल्याला अप्रत्यक्ष काय सिद्ध करायचा आहे की जो SR स्क्वेअर आहे याचं माप कशाच्या इक्वल आहे? PS इंटू SQच्या इक्वल आहे. तर हे आपल्याला अप्रत्यक्ष काय करायचं आहे? प्रूव्ह करायचं आहे. आता ह्यामध्ये आपल्याला सोल्युशन संदर्भात काही गोष्टी दिलेल्या आहेत त्याला आपण फॉलो करू. Write the proof with the help of the following steps. Draw ray RS. It intersects the circle at P. आता RS ड्रॉ करायचा होता रे आपल्याला आणि तो आपण पाहू शकतो की ॲक्च्युअल आपल्याला त्यानं डॉटेड लाईननं ड्रॉइंग कन्स्ट्रक्शन करून दिलेलं आहे. बरोबर आहे का? आणि तो सर्कलला कोणत्या पॉईंटमध्ये टच करायला? ST हा जो रे आहे तो सर्कलला T पॉईंटमध्ये टच करतो. Show that RS is equal to TS. आता इथं जर पाहिलं आपण तर OS ही जी आहे हा 90 डिग्री आहे आणि हा RTवर काय आहे? परपेंडिक्युलर आहे. बरोबर आहे का? म्हणजे आपण काय लिहू शकतो की जे OS आहे, OS किंवा OP म्हणा, OSच घेऊ आपण. तर कशाला परपेंडिक्युलर आपल्या कन्स्ट्रक्शननुसार? RTला काय आला? परपेंडिक्युलर आला. आणि परपेंडिक्युलर असेल तर त्या ठिकाणी तो याला काय करतो? बायसेट करतो. आणि बायसेट करत असल्यामुळं RSची जी व्हॅल्यू आहे ही कशाची इक्वल असेल? TSच्या काय असेल? इक्वल असेल. हे तर प्रूव्ह होतं. Write a result using theorem of intersection of chords inside the circle. आणि थेरम ऑफ इंटरसेक्शन ऑफ कॉर्ड इनसाइड द सर्कल याच्यानुसार जर गेलो आपण तर आपल्याकडे जे सेगमेंट्स आहेत त्या सेगमेंटनुसार जर पाहिलं आपण तर डायमीटर संदर्भात सेगमेंट कोणते आहे? PS इंटू SQ. आणि जी दुसरी आपण रेच्या साहाय्यानं दुसरी जी कॉर्ड तयार केली RT त्याचे सेगमेंट कोणते आहेत? SR इंटू TS. पण SR TSच्या काय आहे? इक्वल आहे. सो PS इंटू SQ इज इक्वल टू SR. आणि TSच्या ऐवजी काय लिहू शकतो आपण? SR. सो SR इंटू SR स्क्वेअर इज इक्वल टू PS इंटू SQ. आणि आपल्याला माहीत आहे की SR स्क्वेअर जो आहे PS आणि SQच्या काय असेल? मल्टिप्लिकेशनच्या इक्वल असेल. म्हणजे SRचा स्क्वेअर या दोघांच्या आहे म्हणजे याचा अर्थ डेफिनेटली SR हा काय असला पाहिजे या ठिकाणी? जिओमेट्रिक मीन असला पाहिजे. आणि सो ही जी कंडिशन होते या कंडिशननं आपण प्रूव्ह केलं की SR PS आणि SQचं काय आहे? जिओमेट्रिक मीन. ओके.